देवासमोर वाढलेलं ताट खाण्याचं काम माझ्या ननंदबाईने केलंय. 10 वर्ष मतदारसंघाला मागे नेण्याचं काम माझ्या ननंदबाईने केलंय. माझी ननंदबाई 3 टर्मपासून प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना फक्त कडक नोटा आवडतात असं म्हणत माजी खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश श्रीरामजी वानखडे यांच्या प्रचारात त्या बोलत होत्या. नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांचा पेटलेला हा वाद महाराष्ट्राला काही नवीन नाहीये. या अगोदरही एकमेकींवरती टीका करताना त्यांनी अत्यंत खालची पातळी गाठली होती. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एकमेकींविरुद्ध होणाऱ्या या टीका किती खऱ्या आहेत आणि दोघींचंही मतदारसंघातलं वजन किती आहे बघूया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं. आमच्या ननंदबाईंना कडक नोटा आवडतात या विधानाचा यशोमती ठाकूर यांनी खरपूस आढावा घेतला. त्या असं म्हणाल्या की माझी वहिनी डोक्यावर पडलेली आहे. तिच्या बोलण्यातून तिचे संस्कार दिसून येतात. महाराष्ट्रात हिच्या अशा वात्रट बोलण्यामुळे हिच्या यजमानांसहित महायुतीला दणदणीत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. पण दोघींचाही हा वाद काही पहिल्यांदाच घडलाय अशातला प्रकार नाहीये. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नवनीत राणा यांनी एका मशिदीसमोरून जात असताना प्रतिकात्मक पद्धतीने धनुष्यबाण चालवण्याची कृती केली होती. त्यांच्या या कृतीची जोरदार चर्चा झाली. पण त्यानंतर लोकसभेत नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर यशोमती ठाकूर यांनीही अशाच प्रकारचं धनुष्यबाण चालवत नवनीत राणा यांना एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न केला आणि तो व्हिडिओ ट्विटरवरती नवनीत राणा यांना टॅग करून व्हायरल सुद्धा केला गेला. नंतर नवनीत राणा यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की ब्रँड तो ब्रँड असतो, इतरांनी कॉपी करून माकडचाळे करू नयेत असा इशारा त्यांनी दिला. आता विधानसभेच्या अनुषंगाने दोघींनी परत एकदा एकमेकींवरती टोमणे मारायला सुरुवात केली. नवनीत राणा म्हणाल्या की ननंदबाईंना फक्त नोटा आवडतात, बाकी कार्यकर्ते सतरंजी उचलतात. माझ्या ननंदबाईंनी जाती जातींमध्ये विभाजन करून मतं घेतली आहेत. मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचं लोणी खाण्याचं काम ननंदबाई करत आहेत. एकही रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिलेला नाहीये. ननंदबाईंनी खूप कमावलं आहे. तिकीट देणार म्हणून दर्यापूरच्या उमेदवाराचं घर लुटलं आहे असा आरोपही नवनीत राणा यांनी केला आहे. सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्याने करायची म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो. कसली प्रसन्नता. सकाळी ब्रश झाले इथे आम्हाला थायरॉइडची गोळी घ्यावी लागते. रोज सकाळी थायरॉइडची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे? मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. पुढे बोलताना राणा म्हणाल्या की 15 वर्षांनंतर महिलांची आठवण झाली. 15 वर्षांनंतर डब्बे दिले गोरगरिबांना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोजरी इथल्या संस्थानाचा आराखडा तुम्ही वाचा. ज्या मोजणी आराखड्यामध्ये जेवढा फंड 2014 नंतर आमच्या सरकारने दिला तेवढा त्यानंतर मिळालाच नाही. मग जर ही बाई राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आराखडा खाऊ शकते तर तुम्ही विचार करा या मतदारसंघाचं किती वाटोळं आमच्या ननंदबाईंनी केलं असेल. तुम्ही तिजोऱ्या खाली केल्या त्या स्वतःच्या मुलाच्या भविष्यासाठी. आमचं सरकार गोरगरीब लोकांना मदत करत आहे. स्वतःचं घर भरण्यासाठी तुम्ही तिजोऱ्या फोडल्या. आम्ही गोरगरीब लोकांना मदत करायला तिजोरी खाली केली आहे. राहुल गांधी संविधान घेऊन फिरत असतात, त्यांना विचारा की संविधानामध्ये किती पानं आहेत असा सवालही नवनीत राणा यांनी केलाय. खोटं एक वेळ चालतं, डबल चालत नाही. ननंदबाईकडे खूप माल आहे, कडक नोटा आहेत, दिल्या तर घ्या. खूप कमावलंय त्यांनी. निवडणुकीसाठी शेत विकावं लागलं असं त्या म्हणतात. मग कागदपत्र दाखवा कुठलं शेत विकलं. आज जो खासदार झाला आहे तो वॉचमॅन झाला आहे. तर त्यांच्या या गंभीर आरोपांवरती यशोमती ठाकूर म्हणाल्या की नवनीत राणा सध्या फ्रस्ट्रेट आहेत. त्या त्यांच्या यजमानांना काम करताना बघतात. बहुतेक ते लोणी त्यांच्या यजमानांचंच आहे की काय, कारण नांदगाव पेठमध्ये मेडिकल कॉलेज येणार होतं ते त्यांनी त्यांच्या जमिनी जिथे आहे तिथे शिफ्ट केलं. म्हणजे आता मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी कोण खातंय असं म्हणत त्यांनी नवनीत राणांनाच उलटा सवाल केलाय. पुढे यशोमती ठाकूर म्हणाल्या की भाजपाने संविधान तोडलं, 2 पक्ष फोडले. सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की आम्ही निकाल देणार. पण अरे तुम्ही निकाल कधी देणार? आम्ही 1 रुपया जमा करून बळवंत वानखेडे यांची लोकसभेची निवडणूक लढवली. आमची वहिनी वायफळ बोलते, तिने कधी संस्कार पाहिले नाही म्हणून ती अशी बोलते. तुम्ही माझ्या भावाला बोलताय हे लक्षात ठेवा असं प्रतिउत्तर यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांना दिलं. हे बाप चोरणारे लोक आहेत, सोनं चांदी पण चोरतात. 3,000 प्रत्येक महिलांना मिळणार आणि 4,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत
असंही ठाकूर यांनी सांगितलं. इकडे दोघींच्या वादात दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे यांनी उडी घेतली, पण त्यांनी वाद मिटवण्याऐवजी वाद वाढवण्यावरती जास्त भर दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की सुख में सभी साथ देते हैं, लेकिन दुख में साथ देने वाला फरिश्ता होता है. यशोमती ठाकूर खूप आक्रमक आहे म्हणतात, पण त्या कोणाचा ऐकत नाही, त्या फक्त माझा ऐकतात. बळवंतराव, यशोमती ताईंबद्दल काल कोणी काही बोललं, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. जनता त्यांचा हिशोब घेईल. 8 तारखेला सुप्रीम कोर्टात निकाल होता की बतावणी होती, सगळा बाजार मांडला होता. संविधान हे मारायलाच निघाले आहेत. ही लढाई अजून संपली नाही. फडणवीस म्हणाले संविधान लाल आहे, मग आम्ही काय नक्षलवादी आहोत? मग तुम्ही कोण आहात, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. विधानसभेच्या दृष्टीने टीका टिप्पण्या म्हणजे निव्वळ मनोरंजन असतं, कारण मतदारसंघात विकासाच्या गोष्टींवरती, विकासाच्या मुद्द्यांवरती कोणी बोलायला तयारच नसतं, कोणी धजावतच नाही. विरोधी पक्षातले नेहमी आश्वासक भूमिका घेऊन येणाऱ्या काळात आम्ही काय काय करू हे सांगत असतात, तर सत्ताधारी आम्ही काय काय केलं हे सांगत असतात. पण आत्ताच्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांकडे ना त्यांनी केलेल्या कामाचा रिपोर्ट कार्ड आहे, ना विरोधकांकडे योग्य प्रकारचं आश्वासन आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यांपासून लांब जनतेला घेऊन जायचं असेल तर अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या करणं आणि लोकांचं मनोरंजन करणं एवढंच काम या नेतेमंडळींना उरलेलं असतं. पण यशोमती ठाकूर असो किंवा नवनीत राणा, या दोघींना सुद्धा आपापल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून आपल्या मतदारसंघाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र असं घडताना काही दिसत नाहीये. पण याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.